चला वेलकम बॅक पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे। आपण पाहताय नारंगी ग्रामसंघ आपण आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा ग्रँड फिनालचा आणि प्रेक्षकांनो याच्यानंतर आपण या सामन्यातील विजेता संघ खेळेल तो क्वालिफायचा मॅच तो नारंगी संघाशी खेळेल आणि त्याच्यानंतर 6 दिवसाचे 6 विनर जे सुपर 6 मध्ये प्रवेश करतील म्हणजे हा सामना वगळता आणि पुढचा एक मॅच तो वगळता म्हणजे 7 सामने शिल्लक आहेत। प्रेक्षकांना आपल्याला माहिती देतो की 7 सामने अजूनही शिल्लक आहेत आणि या 7 सामन्यानंतर ठरला जाणारा या स्पर्धेचा विनर विजेता कोण आमच्या जोडीला आदर्श विद्यालयाचे आमचे सर प्रमोद सर आहेत तिथे कमेंट्री बॉक्स मध्ये 2 मोठ्या संघामध्ये आहेत आणि या कोकणाशी बिलोंग करतात सर। एक रायगडचा संघ आहे आणि दुसरा जो संघ आहे खास करून मुंबई सम्राट म्हणजे NBA बसचे काही खेळाडू मैदानावरती आहेत। तर मजा येणार आहे। मागचा मॅच नेहमीच नारंगी वर्षे हरणाला काटेकी टक्कर पाहिले आणि मागचा मॅच सुद्धा तसाच झालाय। पुन्हा एकदा स्वागत आहे प्रमोद सर आपलं। धन्यवाद तुकाराम सर। या ठिकाणी सामना चालू होतोय मुंबई सम्राट आणि अवनी रायगड प्रथम फलंदाजीसाठी 2 सलामीवर आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिल्या चेंडूवरती झेल होतोय का आणि या ठिकाणी मिस फील्ड झालाय आणि जीवनदान मिळतंय फलंदाजाला आणि हे जीवनदान किती महाग पडू शकतं नक्कीच। नितीन फटका अतिशय सुंदर होता परंतु सीमा पार करता आला नाही आहे आणि घचाळाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं सीमा लाईनवरती आणि या ठिकाणी पहिलं जीवनदान मिळतंय मुंबई सम्राट संघाला। पुढील चेंडू पंचांच्या डावाजून मारा करेल अतिशय वेगवान चेंडू उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो निर्धाव चेंडू। या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ झालाय अतिशय मोठा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मुंबई सम्राट आणि अवनी 11 रायगड मध्ये। येस तुकाराम सर नक्की। आणि मागचा मॅच जसा मी त्याच्या मॅचच्या अगोदर उल्लेख केला होता जेव्हा नारंगी वर्सेस DCC आणि नालासोपाराचा मॅच चालू होता त्यावेळी म्हटलं की प्रेक्षकांना वेध लागल्यात नारंगी वर्सेस हरणाचा मॅच आणि एक हाय व्होल्टेज मॅच असतो हाय व्होल्टेज ड्रामा आणि तो अनुभवलाय प्रत्येकानं अनुभवलाय का काय हाय व्होल्टेज मॅच नेहमीच राहिलाय नारंगी वर्सेस हरणाला। हाही मॅच तसाच आहे दोन्ही तुल्यबलाचे संघ ऑन साइडला चेंडूला खेळले चेंडू चाललाय फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेला सरला सीमारेषे पार चौकार 4 धावा। जे 6 संघ क्वालिफाय झाले होते त्या 6 संघामधला फक्त एकच संघ राहिला होता NCC नारंगी नाही तर बाकीचे 5 संघ स्पर्धेबाहेर गेलेत। कृष्णा 11 मालाड गेलाय एंबूरचा संघ गेलाय मंथन रिसॉर्टचा संघ नाहीये मॅकडॉल कोचिवड्याचा संघ सुद्धा नाहीये याच मायरा 11 मंडणगडही नाहीये असे 5 नवीन संघ सध्याकडे दाखल झालेत। अतिशय सुंदर फटका मिडऑफच्या दिशेने आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड चेंडू जातो सीमा पार आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर केलंय मात्र 2 धावा थांबू शकले नाहीये 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावेने अतिशय सुंदर झेल होता आणि काहीसं गचाळाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। 2 चान्सेस गेले पहिला तर ऑन साइडला एक झेल सुटला त्याच्यानंतर समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्यांच्या दिशेने चेंडू येत होता आणि त्यावेळेला शेवटच्या क्षणी हात जे मागे खेचावे लागतात कारण अशा झेलला हात थोडेसे मागे खेचावे लागतात। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय धावा आहेत फलकावरती 8 एक चौकार आपण पाहिलाय खास करून बॅटमधनं नितीनच्या स्ट्रायकर एंडला रिव्हर्स अटेम्प्ट गॅप मध्ये चेंडू झाला गली रिजन मध्ये बाउंड्री लाईन सुपर फास्ट आउटफील्ड आणि चेंडू गेलाय सरळ थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार 4 धावा। नक्की तुकाराम सर मागाशी तुम्ही जो उल्लेख केलात की 2022 मध्ये सुपर 6 मधला फक्त एकच संघ या ठिकाणी क्वालिफाय झालेला तो म्हणजे NCC बाकी सर्व संघ जे आहेत ते नवीन आहेत। अतिशय उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चेंडू सीमा पार षटकार अतिशय सुंदर फटका या ठिकाणी सजवलाय आणि चेंडू फार सीमा पार केलाय आणि या 6 धावाने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 18 धावसंख्येवरती। नक्कीच तुकाराम सर तुम्ही ते सांगितलं होतं की या नारंगी मैदानाची एक खासियत आहे
की गतविजेता या नारंगी मैदानाला सहन होत नाही. आणि आपण अशा बऱ्याचशा टुर्नामेंट बघितल्या होत्या की बरेचसे संघ जे नवीन संघ या ठिकाणी दाखल होतात आणि ते या ठिकाणी विजय होऊन जाताना आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आणि तो इतिहास या नारंगी संघाचा आहे. येस तुकाराम सर. म्हणून इतिहास तो हिस्ट्री आहे, कारण प्रत्येक वेळेला नवा विजेता नवा विनर्स या मैदानाने नेहमी पाहिल्या. मग ही स्पर्धा असू द्या किंवा एनसी चषकातली, गेल्या 24 वर्षाचा खेळ आपण एनसी चषकाचा पाहिला. कोणी बॅक टू बॅक विजेतेपद नाही पटकावू शकला. गेल्या वर्षी जर पाहिलं तर शिवांचा संघ त्या उंबरट्यावरती होता बॅक टू बॅक विजेता, पण त्यालाही ते पटकावलं आलं नाहीये. इथेही तेच घडलंय. या स्पर्धेमध्ये नवा विजेता येणार, पण तो नवा विजेता कोण असणार आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अर्जुन. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळाय. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती चौकार. फटका सजवला होता पॉईंटच्या वर आणि चेंडू सीमा पार केलाय. अतिशय धावसंख्या थोडीशी वेग घेते आणि 22 धावा. पुढील चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल भालचंद. अर्जुन फुलटा चेंडू या ठिकाणी ऑन साइड दिशेने मारले. चेंडू क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रश्न नाही होणार, कारण सुंदर क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. येस तुकाराम सर. एका धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 23 वरती जाऊन पोहोचलाय. रात्रीचा 17 आहे. फक्त एकच एक बाब आहे जी नक्कीच थोडंसं ड्यू फॅक्टर लेट आला तर मॅचला मजा येणार. जर ड्यू फॅक्टर आला, धावाचं प्रमाण वाढलं तर थोडंसा आपण बघतो चेंडूचं स्पीड होण्याचं प्रमाण आहे ना ते जास्त होणार. सध्याच्याकडे नाही आलंय. म्हणून मागच्या मॅचमध्ये षटकार पाहिले, याही सामन्यामध्ये आपण षटकार चौकार पाहतो. त्याला कारण आहे ड्यू फॅक्टर थोडासा लेट आलाय, धाव थोडंसं लेट आलंय. ते अजून नाही आलं तरी चालेल, मग मजा येणार आहे या मॅचला. गोलंदाज सज्ज होतोय अर्जुन. अर्जुनचा हा चेंडू होता, मिस टाइम झालाय. चेंडू बराच वेळ होता. अर्जुन येतोय आणि अर्जुननं टिपलाय. झेल विकेट गमावलाय. पहिला मुंबई सम्राटनं या ठिकाणी का झटका मिळतोय. या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय अवनी 11 रायगड संघाला. परंतु धावसंख्या जर बघितली आपण तर अतिशय सरासरीने या ठिकाणी चाललेलं एक मला वाटतं एक माइंडसेट गेम या ठिकाणी एक टार्गेट सेट केलेला आहे मुंबई सम्राट संघाने. आणि ते फटके त्या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाले आपल्याला. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये यश होतंय. आतापर्यंत खेळ झालाय 3 चेंडूंचा. अजून 3 चेंडू या षटकातील बाकी. पुढील चेंडू येस तुकाराम सर. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडू साईड स्किनच्या दिशेने आलाय. एंड 6 षटकार. लॉंग ऑफच्या मधून जिथे स्काय स्किन आहे त्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं होतं समोरच्या दिशेनं. 6 षटकार. नक्कीच अतिशय सुरेख फटका सजवला होता समोरच्या दिशेने आणि या ठिकाणी 1 षटकार. अतिशय सुंदर षटकार या ठिकाणी. नक्कीच हा किती लाभदायक आहे ही येणारी वेळ सांगेल. दरम्यान चालू सामन्याकडे पुन्हा एकदा फटका सजवला आहे. लॉंगांच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का तोपर्यंत क्षेत्ररक्षक सुंदर फेकी या ठिकाणी केलाय, परंतु या ठिकाणी थोडासा कमी पडतोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावांनी धावसंख्या पडू शकते. 31 धावसंख्या होती. 31 वरती जाऊन पोहोचले. धावफलक जाऊन पोहोचला. मुंबई सम्राटसाठी हे वर्ष या मैदानावरचं फार लक्की आहे. त्यांचे काहीसे पाठीराखे सुद्धा स्पॉन्सर त्यांनाही माहिती आहे का लकी आहे. त्याचाही उल्लेख नक्कीच केला जाईल की या 2023च्या हंगामामध्ये म्हणजे जो 22-23चा हंगाम होता त्यामध्ये या मैदानावरची त्यांची कामगिरी काय राहिलेली आहे. अर्जुन
क्रॉस बेटेड फटका खेळायचा होता. चेंडू जातोय जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा झाल्या धावफलकावरती 32 एक गाणं ऐकूया आणि मुंबईचा सम्राटचा या 2023चा या मैदानावरचा परफॉर्मन्स त्यावरती चर्चा होईल. तर ती एक दिवस स्पर्धा झाली होती. एका दिवसाची स्पर्धा होती 50,000ची. त्यावेळेला सुद्धा मुंबई सम्राटनं बाजी मारली होती आणि जी गेल्या वर्षी एक मोठी स्पर्धा जी कैलासवती नितीन स्मृती चषक पार पडला होता त्यावेळेला सुद्धा मुंबई सम्राटची कामगिरी उजवी झाली होती. म्हणजे 2023चं वर्ष मुंबई सम्राटसाठी या मैदानावरचं चांगलं घडलंय. बघूया एंड ऑफ द 2023 त्यांच्यासाठी चांगलं होत आहे का या मैदानावरती. नक्कीच नक्कीच त्यांना शुभेच्छा आहे. कारण 2023 एक दिवस अजून बाकी आहे आणि काहीच या ठिकाणी मी म्हणेन की नशीबवान खेळाडू आहेत. एवढ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि 2023 हा जो शेवट सुद्धा गोड मुंबई सम्राट करू शकते. कारण अतिशय सुंदर कामगिरी यामध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय. दरम्यान चालू सामन्याकडे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू फेकेल या ठिकाणी. बॅटचे कडा घेऊन आणि यष्टीरक्षकाकडे चेंडू. अमर याला परतावं लागणार आहे. या ठिकाणी बाद होतोय अमर. मूड झाला फ्रेश. नक्कीच तुकाराम सर असं म्हणतात की तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दलही माहिती असेल तर तुम्ही 100च्या 100 युद्ध या ठिकाणी जिंकू शकता. आणि तसं काहीसं मुंबई सम्राट या संघाला या मैदानाचं या विकेटचा 100% मी म्हणेन अनुभव आलेला आहे आणि ती अनुभवाची खेळ या ठिकाणी करतात का आपल्याला पाहायला लागेल. दरम्यान या ठिकाणी पुढील चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा चेंडू बॅटवर येत नाही आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू. गोलंदाजीला बघतोय आपण जस्ट कम असं म्हणावं लागेल. तो जस्ट आताच आलाय पण आता येऊन काय केलंय त्याने धावसंख्येला पूर्णपणे थांबवलेलं आहे. जी गाडी चालली होती 2 षटकामध्ये 32 धावा पूर्ण केल्या होत्या मुंबई सम्राटनं. जस्ट नेऊन जस्ट कम जस्टला पण ब्रेक कुठपर्यंत लावणार इथे मोठा फटका आलाय बॅट मधनं. चेंडू गेलाय सरळ 900च्या बॅट मधनं सिक्सर. कौशल आपलं कौशल्य दाखवणार आणि कौशलच्या बॅट मधनं हा सिक्सर षटकार आलाय. नक्कीच या ठिकाणी आपलं कौशल्य सादर करतोय. नक्की तुकाराम सर तुम्ही जे मगाशी म्हणालात की ड्यू फॅक्टर जो आहे तो काहीसा इफेक्ट करताना आपल्याला अजून जाणवत नाही आहे. कारण चेंडू जो स्केट होत नाही सरळ बॅटवरती येतोय आणि फलंदाजाला काहीसं पोषक वातावरण या ठिकाणी अजूनही साजेसं आहे आणि चेंडू सीमा पार व्हायला मदत होते. नक्कीच पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं कौशल्य या ठिकाणी सादर करतोय का. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण होईल. दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला अवनी रायगड 11 संघाचा हा गोलंदाज चांगलं कमबॅक म्हणता येईल. आधीच्या चेंडूत एक षटकार आणि आता मात्र एक धाव या ठिकाणी खर्च केला आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झालाय. चेंडू काहीसा समजलेला नाही. चेंडू निर्धाव विसावतोय. अतिशय मी म्हणेन हा चेंडू जो आहे ना हा निर्णायक चेंडू असेल. कारण या विकेटवरती जेवढ्या जास्त धावा येणार तेवढ्या त्या आपल्याला तो पल्ला पार करताना अतिशय अडचण निर्माण होते. हे आपण याच्या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलेले नारंगी आणि साई चारणामध्ये जो सामना झाला होता त्याच्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 आणि पॉईंटच्या दिशेने खेळलेला चेंडू 4 धावा या ठिकाणी आणि 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 43 रन्स 43 धावा धावफलकावरती लागतायत.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. हा मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाचा आहे. अवनी इलेव्हन रायगड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपण मुंबई सम्राट, मुंबईचा सम्राट म्हणूया, या टीमच्या दरम्यान आहे. पण दोन्ही टीम आहेत. एक रायगडवरनं आम्ही का आलोय, गेल्या स्पर्धेमध्ये मुंबई सम्राटची जी कामगिरी त्याचा उल्लेख आम्ही केला गेला, कारण हे वर्ष 2023 वर्ष या मैदानावरती मुंबई सम्राटनं गाजवलेला आहे. मुंबई सम्राटचा खेळ या मैदानावरती बहरलेला आहे, म्हणून त्या काही गोष्टीचा उल्लेख त्याच करतात का प्रेक्षकांना माहिती आहे. या संपूर्ण क्षणाचे साक्षीदार प्रेक्षक सुद्धा आहेत. हे दुसऱ्या तपाकडे झालेली स्पर्धा असेल, NCC चषकातील 24 वर्ष असतील, पण प्रत्येक वेळेला प्रेक्षकाने, म्हणून मी गमतीने कधी कधी म्हणतो की आताचा जो इथे प्रेक्षकवर्ग बघतोय ना 24-25 वर्षाचा, तो त्याच्या वडिलांच्या जोडीला मैदानावरती येऊन आपोआप तरुण झालाय. असा प्रेक्षक वर्ग सुद्धा मैदानावरती आहेत. तर मजा येणार आहेत. आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातात कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे आदर्श विद्यालयाचे सर प्रमोद सर आहेत. आमच्या जोडीने जोडले गेलेले आहेत. आव्हान दिलेलं आहे ते 41 धावांसह. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मोठं आव्हान होतं, पण मॅच काय रंगला होता. हाही मॅच रंगणार. अवनी रायगडलाही संधी आहे. मुंबई सम्राटने या मैदानावरती यश संपादित केले, जरूर संपादित केले, पण अवनीला दाखवून द्यावं लागणार. आम्ही डार्क हॉर्स आहोत आणि या स्पर्धेमध्ये प्रमोद सर भरपूर उलटफेर झालेत. प्रस्थापित संघांना जावं लागले. क्वालिफाय होणारे संघ पहिल्या फेरीमध्ये बाद झालेत. एव्हाना गेल्या वर्षीचा विजेता पहिल्या फेरीमध्ये गारद झालाय. अशा काही उलटफेर झाल्यात. अवनी रायगड रेडी आहे उलटफेरसाठी. मुंबई सम्राट तयार आहे आपला परफॉर्मन्स कायम ठेवण्यासाठी. मजा येणाऱ्या मॅचला प्रमोद सर पुन्हा एकदा जोडले जातात आमच्या समेत. थँक्यू सर. नक्कीच तुम्ही म्हटलं की अवनी रायगड संघाला या ठिकाणी एक संधी मिळते. नक्कीच नियत जी आहे नाही प्रत्येकाला एक एक संधी देतच असते आणि तशीच काही जी संधी या ठिकाणी अवनी रायगड संघाला मिळते. नक्कीच त्या संधीचं कशा पद्धतीने सोनं केलं जातंय ते आपल्याला या ठिकाणी थोड्याच वेळात कळणार आहे. दरम्यान आपण चालू सामन्याकडे पाहतोय. सामना चालू होतोय. या ठिकाणी 41 धावांचा मोठा डोंगर पार करायचा आहे आणि प्रथम गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. देवराज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करायला पाहिला. चेंडू या ठिकाणी ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख होता. या ठिकाणी सुंदर तेवढे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र या ठिकाणी अतिशय संत अशी सुरुवात म्हणता येईल, चांगली सुरुवात म्हणता येईल संघासाठी. एक धाव अतिशय महत्वाची आहे आणि पहिल्याच एका धावेने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. येस तुकाराम सर. मॅच स्टार्ट झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा 12 नंबरचा टी शर्ट घालून मैदानावरती विराज इथून गोलंदाजी करतो. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. हा देवराज आहे तर दुसऱ्या बाजूला उमेश आणि प्रफुल्ल. लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला. ऑन साईडला चेंडू जातोय. बॅटिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल केलं. धाव घेऊ की नको घेऊ. बघा ज्यावेळेला प्रेक्षकांना पूर्ण मैदान भरलेलं असतं ना त्यांचाही आवाज असतो.
मग कॉलिंग यस नो वेट वाला आवाजही आपल्याला ऐकवायला हवा. पहिले 2 चेंडूवरती 2 धावा. नक्कीच या ठिकाणी सुरेख चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला देवराज. आणि नक्कीच असे 1-2 धावा घेऊन आपल्याला 41 धावांचा डोंगर जो आहे तो पार करता येणार नाहीये. त्याची मोठी फटकी येणे गरजेचं आहे. आणि या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण होतोय का, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का, आणि चेंडू सीमा फरार, चौकार. यस डीजे. चांगला फटका खेळला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इनसाइड आउटचा क्लास दाखवणारा कव्हरच्या डोक्यावरनं इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळलाय. हा चौकार आला इथून बॅटमधनं उमेशच्या. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 6 वरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पाटला का 41चा 14च्या सरासरीने पुढे जायचंय. आणि 14च्या सरासरीने पुढे जात असताना प्रत्येक षटकामागे 1 किंवा 2 मोठे फटके, 1-2 मोठे फटके येणं आवश्यक आहे. 1 चौकार आलाय. षटकाराची अपेक्षा बॅटिंग करणारा संघ करतोय मुंबई सम्राट, जो डिफिन करण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिक्स. जेल सुटलाय स्क्वेअर लेगला इथून जेल सुटलाय. जेल टिपण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये झाला होता. जेल सुटलाय. 1 धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आणि या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्या टेनिस क्रिकेट जगतातले जर बघितले बहुतांश खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. आज ही स्पर्धा गेल्या वर्षीचा जसा मी उल्लेख केला होता की ही स्पर्धा 2018-19 पासून ज्या पद्धतीनं 5-5, 6-6, 7-7 दिवस आली, म्हणजे 2022ला जर गेल्या वर्षी 161 संघ खेळले होते, त्याच्या अगोदर 127 खेळले, त्याच्या अगोदर 116 खेळले, त्याच्या अगोदर 106 खेळले, आणि या स्पर्धेमध्ये 150 संघांचा समावेश झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडूला जातो लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झाले, फंबल झाला बॅट्समन गेट सेकंड आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण गेल्या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असताना नक्कीच या ठिकाणी शेवटच्या एका चेंडूचा खेळ कशा पद्धतीने होतोय पाहायला लागेल. कारण या ठिकाणी पाहतोय आपण 9 धावा या ठिकाणी धावफलकी लागल्यात. एक मोठा फटका जर आला तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि तो फटका येतोय का, नक्कीच या ठिकाणी मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार नाही कारण सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी शतक समाप्त होतंय पहिलं, आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10 धावा. यस डीजे. तुकाराम सर, एक गोष्ट मला एक अशी उल्लेखावी वाटते, मनापासून एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्ही मगाशी उल्लेख केला की आदर्श विद्यालय नारंगीचा या शाळेमध्ये मी जेव्हा शिक्षक म्हणून या ठिकाणी लागलो आणि ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे ते विद्यार्थी आज या ठिकाणी खेळतायत. आणि धीरज असेल, आकाश असेल, असे जे विद्यार्थी आहेत हे माझे विद्यार्थी आहेत. आणि आज मी त्यांना खेळताना पाहतोय आणि त्यांची कामगिरी पाहताना मला जे अंतर्मनातून जो आनंद होतोय हा आनंद माझ्या स्मरणात चिरकार राहील. आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मला गुरुदक्षिणा असेल. नक्कीच त्या विषयावरती सुद्धा नक्कीच बोलायला आपल्याला आवडेल. पण मॅच आहे, स्टार्ट होतोय. पहिल्या चेंडू खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतो, मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आणि या एका धावानिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 11 वरती. अजून 30 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 30 धावा. ज्या गोष्टीचा उल्लेख केला म्हणजे गुरुचा जो उल्लेख केला होता, बघा आपल्या आयुष्यात आपण कितीही मोठं व्हा, कितीही मोठा करा, फक्त 3च व्यक्ती असे असतात जे आपण केलेल्या अचिव्हमेंटला खुश असतात. त्या 3 व्यक्ती कोण त्याचाही उल्लेख करेल. कुटुंबाचा चेंडू होता, इथून स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय, फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादा व्यक्ती ज्यावेळेला उंच शिखरावरती पोहोचतो ना, तर सर्वात खुश होणारे त्याचे आई वडील असतात ते बघून. त्याच्यानंतर भाऊ बहीण नाही खुश होत, त्यांना ज्याने विद्या शिकवली, ज्याने शिकवलं तो गुरु खुश होत असतो. असा 3रा व्यक्ती असतो. त्यापैकी 3रं व्यक्तिमत्व नसतिकाचं आपण आहात. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला ज्यावेळेला काही घटना घडतात किंवा ज्या मोठ्या क्षेत्रामध्ये आपण जात असतो, मोठे होत असतो, एक असूयाही असतं. बघा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, आई वडील आणि गुरु यांचं स्थान फार मोठं असतं. त्यापैकी सर आपण आहात. इथून मॅचही आहे आणि जो विषय तुम्ही छेडलाय नक्कीच आकाश मयूरचा खेळ आपण पाहत असताना जो आनंद आपल्या मनामध्ये नक्कीच झालाय. थँक्यू सर, थँक्यू. दरम्यान या ठिकाणी सामना पाहतोय आपण. पुढील चेंडू पण उत्तुंग असा फटका
क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि या ठिकाणी झेल टिपलाय आणि या ठिकाणी बाद होऊन परतावं लागणार आहे उमेश याला. उमेश खेळीला या ठिकाणी मिळतोय पूर्ण विराम. विकेट इथून लवकर गमावला. चौथ्या चेंडूवरती. झाला विजेते जे संघ आहेत ज्यांनी क्वालिफाय केलेल्या यंगस्टर पापडी, MCC विरार, संस्कृती 11 रायगड, परी 11 4000 गणेशपुरी आणि निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर जे 5 क्वालिफाय होणारे संघ जे आहेत त्यांनी जरा यात. NCC नारंगी कॅप्टन आपण सुद्धा या. 5 जे संघ ज्यांनी क्वालिफाय केलेल्या तशा 5ही कॅप्टनला विनंती आपण यायचं आहे कारण ड्रॉ केला जाणार आहे. जे 6 विनर असणार 6 विनर मध्ये ड्रॉ केला जाणार आहे. तर मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच स्टार्ट होते. अजून एक चेंडूला हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षक निवडलाय ज्याने अगोदर झेल टिपला. इथे झेल सुटलाय. इथे झेल सुटलाय. पहिला एक झेल सोडला त्यानंतर पकडला. आता एक झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. धाव झाले धावफलकावरती 15. नक्कीच या ठिकाणी अतिशय उंच झेल होता परंतु काहीसा जज करता आले नाही क्षेत्ररक्षकाला आणि या ठिकाणी झेल सुटलाय आणि एक जीवनदान मिळतंय अवनी 11 रायगड संघाला. हे जीवनदान किती महाग पडू शकतं मुंबई सम्राट या संघासाठी पाहूया. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या कडा घेऊन चेंडू जातोय ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न सफल होतोय का. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिसफील्ड होते आणि त्या मिसफील्डचा फायदा नक्कीच या ठिकाणी अवनी 11 रायगड संघाला होतोय आणि एका धावेने भर पडते. एकूण धावा घेतलेल्या 2 आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण 17 धावसंख्या होती. यस डीजे. षटकांत धावा आहे. धावफलकावरती 17 वरती जाऊन पोहोचला. शेवटच्या षटकात करण्यासाठी गोलंदाज अजय. 6 चेंडू आणि 24. मागचा मॅच आपण 6-25चा मॅच 24चा मॅच आपण पाहिला होता. रंगलेलाचा मॅच. गोलंदाज अजय. क्लीन बॉल. पहिल्या चेंडूवरती मधली एसटी होते. डिस्ट्रॉय. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट परतावं लागते फलंदाजाला. नवीन जागा घेण्यासाठी आलेला आहे फलंदाज गौरान. गौरांगा 5 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच या ठिकाणी मोठी फटके खेळावे लागणार आहे. पुढील चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अजून 5 चेंडू शिल्लक आणि 24 धावांचं आव्हान या ठिकाणी पार करायचं आहे अवनी 11 रायगड संघाला. या ठिकाणी मोठा फटका मारला जातोय परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. मात्र एकच धाव या ठिकाणी मिळते. 1-2 धावेने काय होणार नाही आहे कारण आता 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटके येणं आवश्यक आहे आणि मोठे फटके जर आले तर आपल्याला दिलेलं जे 41 धावांचं आव्हान आहे हा मोठा डोंगर आपल्याला पार करायला. तुम्हाला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नक्कीच मोठे फटके खेळणं आवश्यक आहे.
4 चेंडू आणि 23 धावा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे. चेंडू पुन्हा निर्धाव विसवतोय. 1 डॉट. आता मात्र समीकरण काहीसं आपल्याला अवघड होताना पाहायला मिळतंय अवनी 11 रायगड संघातर्फे. दरम्यान पुढील चेंडू या ठिकाणी उत्तुंग फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागणार आहे. चेंडू सीमापार होऊ शकला नाही आहे. आता मात्र मला वाटतं 2 चेंडू आणि 23 धावा. 2 चेंडू आणि 23 धावा. आता या ठिकाणी नक्कीच चमत्कार व्हावा लागणार आहे. काहीतरी चमत्कार घडावा लागेल आणि तसा चमत्कार या ठिकाणी मुंबई सम्राट हा संघ होऊ देणार नाहीये, कारण आतापर्यंत अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी केलेला आहे. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय अमेय. अमेयाच्याकडे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीची खेळी अमेयची या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाजीचं. मुंबई सम्राट यांच्या मार्फत सुरेख गोलंदाजी करतोय तो अजय. आतापर्यंत संयम गेंद गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. अतिशय कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी अतिरिक्तपणा केलेला नाही. आणि पुढचा चेंडू या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर मारा. नक्कीच पंत वळतील आमच्या दिशेने आणि 1 अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळणार आहे. आता 2 चेंडू आणि 22 धावा. 2 चेंडू आणि 22 धावाचं जे 5ही संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या कॅप्टननी यायचं आहे. ड्रॉ केला जाणार आहे. त्याकरता 5ही संघाच्या कर्णधारांनी या हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ रिझममध्ये क्षेत्ररक्षक झेलचं सुटलंय, पण मोठं असावं म्हणून मी मुंबई सम्राटचा का उल्लेख केला होता. 2023 वर्षी या मैदानावरची त्यांच्यासाठी चांगलं घडले. आता त्याचा शेवट ते चांगला करण्याचा प्रयत्न करणार मुंबई सम्राट. सुरुवातीपासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून स्पर्धा, त्यानंतर गेल्या महिन्यातली स्पर्धा सुद्धा मुंबई सम्राटनं गाजवली होती. त्याकरता त्यांचा प्रयत्न आहे की जरा सुरुवात तर आपण केली या वर्षाची धमाकेदार, तर एंड ऑफ द इयर कॅलेंडर वर्षाच्या शेवटी सुद्धा चांगलं. तर मुंबई सम्राटचा संघ विजय होता. अवनी रायगडचा प्रतिकार इथे संपला आहे, पण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आपलं सुद्धा